तुम्ही चालवा माणुसकीची शाळा, पण आमच्यावर टीका करणे टाळा. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही जे प्राध्यापक अमुक तमुक आहे ना, परिस्थिती लय खराब आहे भाऊ. असेल IPL जेनोसाइड नावाची एक थिअरी आहे. आईच्या गर्भात बाळ असताना हे जे माणुसकीचे शत्रू जे आहेत ते प्लॅन करतात. त्या गर्भातून येणारा जीव उद्या गुलाम कसा बनेल त्याचं प्लॅनिंग आहे त्यांच्याकडे. पण ते अरे कोळसा विका, बटाटे विका, पण आपले डोळे विकू नका, आपले अश्रू विकू नका. इव्हेंट केल्यानं मुवमेंट तयार होत नाही. अशी इव्हेंट करा की ज्यातनं मुवमेंट तयार होईल. ते रामदास आठवले तिकडे गेले, त्यांच्या नावानं आमच्यातले प्रत्येक माणूस शिवी देतो. ते मला पण लय म्हणजे आता काय सांगायचं, घरातलं दुखणं आहे, जास्त बोलत नाही. पण ते त्यांच्याकडे मी एकदा तब्येत खराब होती भारत. मला कसं आहे, आपल्या काळातले जे लोक होते ते कुणी आजारी पडले तर वाईट वाटतो. आता उद्या गुरव सर आजारी पडले, आम्ही ताबडतोब जाणार आहे. आज तात्या नाहीत, मगाशी माझ्या डोळ्यात म्हणजे असं आलं की तात्या असते तर किती बरं झालं असतं. तर ते रामदास आजारी पडले बाबा, मला कळलं, मी गेलो. मला म्हणला काय तुझं काय, म्हणलं ठीक आहे सगळं व्यवस्थित आहे. म्हणला काय करतो सध्या, म्हणलं काय नाही माणुसकी शाळा चालवतो. लगेच गडी उठला, ते माझा सत्कार करा. तुम्ही चालवा माणुसकीची शाळा, पण आमच्यावर टीका करणे टाळा. ही काय भानगड आहे. चुकीच्या कविता चुकीच्या ठिकाणी वाचणारे लोक सुद्धा आमच्याकडे आहेत. पण त्यांना जर काय झालं, कुणी मारलं तर आम्ही सगळे एकत्र होणारे लोक आहे म्हणून. आणि आंबेडकरी समाजाची दानत आहे. उद्या जर ही चळवळ उभी राहिली तर, आणि त्यांना सत्य कळलं की हे सत्य आहे, हे चांगले आहेत, करेक्ट आहेत, तर आमच्या बहिणी गळ्यातलं मंगळसूत्र पण काढून देतात. ही दानत आहे. ही दानत बाकीच्या पण समाजामध्ये आहे. पण आपल्याला ती प्रामाणिकपणानं तत्वज्ञानाच्या क्षेत्रामधलं आणि आत्ता काय करायचं त्या क्षेत्रामधलं संकट जे आहे ते पहिलं निराकरण करावं लागेल. आपल्याला शाळा शिका म्हणून सांगितलं. अरे शिका नाही नुसतं, आपल्याला पर्यायी शिक्षण उभं करावं लागेल. आता आम्ही थोडासा एक प्रयोग केलेला आहे माणुसकीच्या शाळेचा. मी म्हणत नाही तुम्ही सगळे ते माणुसकीची शाळा चालू करा, असली इच्छा तर करा, पण आम्ही चर्चा करू आणि पर्याय त्याचा निर्माण करू. शिक्षणामधला पर्याय. दुसरा पर्याय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. सणवार जे आहेत ते आपल्याकडे हिसकावून घेतलेले आहेत. हे मुळात ऋतूच्या अनुषंगाने भारतामध्ये सगळे सण तयार झालेत. ते त्यांच्यावर धर्माची पुटं, जातीची पुटं, कर्मकांड ही सगळे टाकलेले आहेत. पर्यायी सण उभे करावे लागतील. पण जे आहेत सण जेवढे दुरुस्त होत आहेत घासून पुसून ते नीट करून त्यातनं एक नवा विचार आपल्याला घेऊन जावा लागेल आणि नवे सण उभे करावे लागतील. 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ना. काय लोकांना वाटतं की चला ठीक आहे, पण जनता म्हणते हाय स्वतंत्र, ठीक आहे, सकाळी झेंडावंदन करावं आणि दुपारी या देशातल्या तरुणांसाठी फ्रीडम ऑफ फेस्टिवल ऑफ फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याचा उत्सव आपण डिझाईन केला पाहिजे. भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या दिवशी सगळीकडे गुरु शिष्य परंपरेचं काय काय होतं, आपण नवा सण डिझाईन केला पाहिजे. तो फेस्टिवल ऑफ नॉलेज, ज्ञानाचा उत्सव, तो डिझाईन करावा लागेल. त्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल. आपली प्रतिकांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे हे मी बोलत नाही, पण आपली प्रतीक एकदा चोरीला जायला लागली की समजायचं आपल्याला आवटी लागली. छत्रपती शिवरायांचं प्रतीक या मनुवाद्यांनी चोरलं, त्याच्यावर काय काय गोष्टी आरोपित केल्या.
आणि एक ओळखू शकणार नाही असे महाराज आमच्या समोर आणले. आपल्याला पर्याय उभा करावा लागला. शिवाजी अंडरग्राऊंड लिहावं लागलं, करावं लागलं आणि फार कष्टातनं केलो. ते काय तर मी माझी पाठ थोपटून घेत नाही, लय त्रास होता, पण हे करावं लागेल. आपली प्रतीकं जी आपली आहेत, आता बाबासाहेबांचं प्रतीक चोरीला जाण्याची शक्यता आहे, मोठी शक्यता निर्माण झाली. भारत त्या दिवशी आरती झाली, महाआरती. मुंबईला ते काय 1000 लाख दिवे सोडले. हे सगळं म्हणजे आतमध्ये शिरलेले आहेत आणि हे शिरून आतमध्ये शिरून पोटाला फाडतात, हे लक्षात ठेवा. म्हणून आपली प्रतीका आपण जपून ठेवली पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ यासाठी आहे आणि ते काम करणार आहे, आपण करावं लागेल. नाही केलं तर मरण आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही जे प्राध्यापक अमुक तमुक आहे ना, हे परिस्थिती लय खराब आहे भाऊ. IPS IAS ऑफिसर कधी माझ्या कानाला लागतात तेव्हा दादा परिस्थिती लय खराब आहे, काम करता येत नाही. जे बी माले पैसे घेऊन येतात, काहीतरी करा. तुम्हाला वाटत असेल की तुमचा पगार तुमच्या सगळ्या काही व्यवस्थित चालू आहे, पेन्शन बिन्शन, तुम्ही अजून चव नाही चाकली फाशिझमची. हिटलर सारखा फाशिझम नाही येणार. हा जिवंतपणी मरण यातना देणारा फाशिझम असणार आहे. नीट जगू देत नाही, न जगू देणारा. एक जेनोसाइडची जी थिअरी आहे, इथे जे काय प्राध्यापक आहेत त्यांना माहीत असेल, पेरिनियल जेनोसाइड नावाची एक थिअरी आहे. आईच्या गर्भात बाळ असताना हे जे माणुसकीचे शत्रू जे आहेत ते प्लॅन करतात की या गर्भातून येणारा जीव उद्या गुलाम कसा बनेल, त्याचं प्लॅनिंग आहे त्यांच्याकडे. तुम्ही कुठल्या गोष्टीत, तुम्ही कुठल्या भ्रमात आहात? कुठल्या भ्रमात आहात तुम्ही? हे साहित्य संमेलन संपल्यानंतर आपल्याला प्रतीकांच्या बाबतीमध्ये झालं, हे जे काय गाणी सिनेमा अमुक तमुक याच्यामध्ये थोडं बहुत काम आहे, पण आता एवढं मार्केट खराब आहे. दादाजीराव, तुम्हाला चांगलं माहिती आहे की आपण जिकडे जातो तिकडे कार्यक्रमांना गेलो, लोक म्हणले गाणं म्हणा, आपण गाणं म्हटलो. पण आता भक्ती परंपरा खूप मोठी आहे. आपलं गाणं लोकांनी काय ऐकलं? कारण आपण भक्ती करत नाही, आपण विचार सांगतो. वी आर नॉट मेअरली सिंगर्स, वी सिंग थॉट्स. हम विचार गाने वाले लोग हैं, हम विचार गाते हैं. पण भक्ती परंपरा वाढीस लागलेली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटनं या कलेची वस्तू केलेली आहे. उल्कात एक खूप सुंदर गाणं म्हणते, ते गाणं बंगाली आहे. ती म्हणते, अरे कोळसा विका, बटाटे विका, पण आपले डोळे विकू नका, आपले अश्रू विकू नका. अश्रूंचं सुद्धा कलेची कमोडिटी झालेली आहे आणि ती बाजारात आहे. आणि म्हणून अल्टरनेटिव्ह कला साहित्य हे उभं करावं लागेल. चित्रकला शिल्पकला आणि एक महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागणार आहे, तो आहे सोशल मीडिया. हे जे नवीन आलं डिजिटल युग, या डिजिटल युगासाठी पहिली एक डिजिटल आर्मी बांधावी लागेल. आर्मी हा शब्द जरा ताप देणार आहे, पण त्यांच्याकडे सैन्य आहे, डिजिटल आर्मी आहे त्यांच्याकडे. ती खऱ्याचं खोटं करते ना. मग आपण आपले वॉर रूम्स बनवायला पाहिजेत. तालुक्यात उल्का आपण पहिला वॉर रूम आपल्या रायगडमध्ये सुरू करू. मी तुझ्या सोबत आहे. हा उल्का अत्यंत चांगलं काम करते आहे. माझी बहीण आहे म्हणून मी तिची स्तुती करत नाही. अत्यंत हुशार. या काळातलं जे सांस्कृतिक राजकारण जे स्त्रीला कळलेलं आहे, ती आहे उल्का. आपण रायगडमधनं सुरू करू. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सुरू करू. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक तालुक्यात आपले कल्चरल नॅरेटिव्ह बनवणारे वॉर रूम्स तयार करावे लागतील. त्याचबरोबर
आपल्याला जे टेक्नोक्रॅट्स आहेत, आता मला खरंच काय कळत नाही, 1984ला मी ग्रॅज्युएट झालो, चांगल्या मार्काने पास झालो, एका विषयात मुंबई विद्यापीठाचा गुरव सर मी गोल्ड मेडलिस्ट आहे एकाच विषयाचा, पण आहे ना तिथून आलो, आम्हाला इंग्रजी येत नव्हतं आणि मला लय आनंद झाला. आणि त्याच वर्षी हे कम्प्युटर आलं, म्हणलं लेखा हजारो पिढ्यामध्ये माझ्या मी एकटा ग्रॅज्युएट झालो आणि झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी मी अंगठा बहादर झालो. नवी मुळाक्षर आली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुळाक्षरं का शिकवली? कारण ते त्या काळाचं तंत्रज्ञान होतं. अ ब क ड ई जे काय आहे ते त्या काळाचं तंत्रज्ञान होतं. आजच्या काळातलं जे तंत्रज्ञान आहे ते हे सायबर आणि बाकीचे डिजिटल जे काय आहे ते आहे, ते शिकवण्याच्या शाळा काढाव्या लागतील. एका बाजूला माणुसकीच्या शाळा काढाव्या लागतील, दुसऱ्या बाजूला हे डिजिटल तंत्रज्ञान शिकवणाऱ्या शाळा काढाव्या लागतील. हे असले साहित्य संमेलन मला वाटते आता गेलं बंद करावं, वाईट वाटून घेऊ नका. कारण हे काय, एका बाजूने कोणतरी सांगतो, दुसऱ्या बाजूने लोक ऐकतात. ठीक आहे, पर्याय नव्हता. आता आपल्याला युट्यूबर्स लोकांची साहित्य संमेलनं घ्यावी लागतील. युट्यूबर लोकांना एकत्र करून जे लोक नवं लिहित आहेत ते माध्यमांतर झालेलं आहे. पूर्वी कथा लिहिल्या गेल्या, कथा लिहायचे बाबूराव बागुल, अण्णाभाऊ साठे. आता मुलं शॉर्ट फिल्म्स बनवत आहेत. शॉर्ट फिल्म्स, पूर्वी कादंबऱ्या लिहित होते, आता सिनेमा बनवत आहेत मोठ्या प्रमाणात. माध्यमांतर झालेलं आहे. माध्यमांतर झालेल्या काळामध्ये या साहित्य संमेलनाचा जो फॉर्म आहे, आकृतीबंध आहे, तो आपल्याला बदलावा लागेल. तुम्हाला मी हे यासाठी सांगतो, इव्हेंट केलेलं मुवमेंट तयार होत नाही. अशी इव्हेंट करा की ज्यातनं मुवमेंट तयार होईल. आपल्याला मुवमेंट पाहिजे, म्हणून इव्हेंट करणारे आता आम्ही बाबासाहेबांची जयंती किती पैसे खर्च करतो, काय काय करतो तुम्हाला नाही सांगत मी. तेवढे जर पैसे वाचवले तर आंबेडकरी चळवळीमध्ये हजारो पूर्णवेळ कार्यकर्ते तयार होतील. पण आता आम्हाला उत आलाय, काय करायचं? हा, उत आलाय. फार पैसे विषय टाइम वेस्ट होतो. इव्हेंट करा, पण अशी करा, 2 वर्षातनं करा, पण 1.5 लाख लोक एकत्र येतात, 2 लाख लोक एकत्र येतात. म्हणजे 2 वर्ष आपण असं काम करायचं की 2 लाख लोक आपण जमा करू शकतो. तर त्याचा प्रभाव कोणत्याही राज्यावर, शहरावर पडतो. 1, 1.5, 2,000, 3,000 लोक एकत्र येऊन काही होत नाही. आमच्याकडे म्हणतात ना की वाळूत मुतलं तर फेसना पाणी, तसलं कार्यक्रम आहे. तर बदलावं लागेल. हे सगळं बदललेलं सांस्कृतिक राजकारण तयार करावं लागणार आहे. आयतं मिळणार नाही. धनाजी आहे, मी आहे, डॉक्टर घिगे आहेत. भारत आता जेवढं चालू शकेल, भारत जास्त चालतो एवढं चालून आला, एवढी मोठी मिरवणूक चालून आला भारत. मला खरं तुझं लय आश्चर्य वाटलं. भारत आहे आणि बाकीचे काही लोक जे संमेलनाच्या इकडे विवेक मोरे आहेत, इकडे वारू सोनवणे आहेत, या सगळ्यांबरोबर बसून एक नवा विचार आपल्याला करावा लागेल. मी खूप इंटरेस्टेड आहे की ही कोंडी फोडायसाठी आपल्याला जे जे काय करावं लागेल. आदिवासी लोकांशी आपला संबंध तुटलेला आहे. आदिवासी धर्मानं जे काम केलेलं आहे त्याचा आजच्या काळातला विकास आपल्याला करावा लागेल. हे मानव समूहांच्या बद्दल आपण कधी बघतच नाही. तर या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन या संमेलनानंतर एक मीटिंग होणार आहे आणि तुमच्या प्रत्येकाकडं, तुम्ही कुठनं आला मला माहिती आहे, त्या मेघा पानसरे कोल्हापूरवरून आलेलं आहे, तुमच्याकडे येणार आहे. मी येणार आहे आणि तुमच्याकडे एक मागणी आहे आमची की तुम्ही स्त्रियांमध्ये काम करता, चांगलं काम करता, आम्हाला पूर्णवेळ कार्यकर्ते बनतील अशा आमच्या मुली, आमच्या भगिनी या तुम्ही चळवळीला दान करा. पैसे नको. आज गरज आहे माणसाची, आज गरज पैशाची नाही. हात वर काढला तर पैसे पडतात. धनाजी, आपण बघितलंय
असा हात वर केला तर पैसे पडतात. मी भगत आहे. हा 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 असं केलं की आता करू का मी? बघा इथे नाही तर कमीत कमी 40,000 रुपये तुम्हाला आत्ता या गाडीला मी देतो. असं असं फक्त हात करू देऊ. जादू नाही रे. या माणसाने या चळवळीनं कधी कुणाचे 5 पैसे खाल्ले नाही. तुम्हाला माहिती आहे हे पैसे चांगल्याच कामाला जाणार आहेत. या चांगल्या माणसांच्या पाठीमागे आपण उभे राहूया. जय भीम.